पंढरपूर तहसील कार्यात एजंटमार्फत कामांना मिळते गती। नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावं लागत असून सध्या ऑनलाईन कार्ड करण्यासाठी नागरिक पंढरपूर तहसील कार्यालयात कागदपत्रे देतात, तर या ठिकाणी कसल्याही प्रकारची पोच दिली नसल्याने या नागरिकांना आपले काम होणार की नाही हे सुद्धा समजत नाही। तात्काळ या नागरिकांना पोच देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात आली आहे। तर यावेळी या कार्यालयात 0 कर्मचाऱ्यांमार्फत हा प्रकार होत असल्याने तातडीने बंद करण्याची ही मागणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात आली आहे। हा प्रकार बंद न झाल्यास गणेश अंकुशराव यांच्याकडून आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे। पाहुयात यावेळी टिपलेले क्षणचित्रे। उद्या किंवा रेशन कार्डाचं काम असू द्या, ती तुमच्याकडून होत नाही काय, आणि तुम्ही जी कोण देईल त्याचं काम करताय काम ऑन द प्रूफ आहे माया कशी ही बरोबर नाही। ती साहेब आता आमची फोन टाकामध्ये टाकतो आणि माहिती लोक आमच्याकडे येतात ना। होय मॅडम, काय करणार आता तुम्ही जी इथं लोक येतात ऑनलाईन सेव्ह करायला, आधार कार्ड लिंक करायला, त्यांचं तुम्ही रजिस्टर करा ऐकाय गेली मग त्यांना पोच द्या त्या माणसाला। तुम्ही काय करता माहिती आहे का, ती घेता ठेवता येते बरं ही बरोबर नाही ना। आता किती लोकांकडे पोच नाही। मी काय म्हणतो तुम्ही करता ऑनलाईन, पण तुम्ही जे अर्ज कोण देईल त्याचं तुम्ही इतर रेकॉर्ड तयार करा। एवढ्या ह्या लोकांनी आम्हाला महिन्याभरात एवढे अर्ज केले, आता दाखवत आहे तुम्ही नाही ना आहेच ऑलरेडी आहे, आज तयार केलं नाही आहे रेकॉर्ड आहे पण आहे हे ऑनलाईन झालेलं आहे तयार केलं। मग पोच दिलेली आहे का तुम्ही? पोच लोकांना पोच दिलेलं पोच दिलेलं म्हणजे 1200 आणि टपाला त्रास व्हायला म्हणून पाय लिंक करणं, आधार लिंक करणं, आधार लिंकच आहे सगळे सगळं आधार। नमस्कार, मी गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ। आता आपण पंढरपूर कोरडा अधिकारी म्हणजे तहसील ऑफिसमध्ये आहोत। गेल्या अनेक वर्षापासून लोक इथं लिंक करण्यासाठी इथं हेल्पडे मारतात। वारंवार खेडेगावातली कामं सोडून गोरगरीब लोक इथं अर्ज घेऊन येतात, पण इथं सगळी उडवाउडीची उत्तरं दिली जातात आणि इथं कुठल्याही कागद जमा केला त्याची कुठलीही पोच मिळत नाही। कारण पोच दिली तर ह्यांच्यावर कारवाई होऊ शकते। फक्त जी काय एजंट मार्फत सेतू मार्फत ज्यांनी काय अर्थकारण म्हणजे आर्थिक व्यवहार कुणी केला असेल तर त्याची कामं पडदिशी होतात आणि जी गोरगरीब दीनदलित वंचित शोषित पीडित नागरिक जे येतात त्यांना इथलं जुमान जात नाही, त्यांची कागद स्वीकारायची आणि इथं जमा करायची आणि परत 3-4 महिन्यानंतर माणसं आली, त्या 3-4 माणसांना म्हणाला तुझं कागद कुठं आहे, सापडत नाही। माझी ह्या माध्यमातून अशी मान्य तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना मागणी आहे की तुम्ही इथं या पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश करून इथं एक रजिस्टर ठेवावं आणि जे कोण येणार आहे त्याची नोंद करावी आणि त्याचं नोंद करून त्याच्या प्रकरणाची पोच द्यावी। पोच दिली तरच कामं होतील, नुसती मोगम देऊन इथं कामं कुठलं होत नाही, ती जमा करतात आणि रद्दीत जाऊन ते पडतं। त्यामुळं लवकरात लवकर आमच्या मागणीचा विचार करावा। आयुष्यमान भारत जी योजना आहे ती पण लागू होत नाही, 5 लाखाच्या आत आहे, ती पण मिळत नाही। म्हणजे कुठलीही योजना इथं माणसाला मिळायला खूप वेळ लागतोय। कुठलं इलाज असेल, कुठलं दवाखान्याचं काम असेल तर ती वेळेत रेशन कार्ड सेवा होत नाही। त्यामुळे इथं टाळाटाळ होती आणि आर्थिक व्यवहार एजंटामार्फत केलं तर इथं कामं भरपूर कामं लगेच फास्ट होतात आणि सगळा कारभार 0 कर्मचाऱ्याच्या मार्फत चालू आहे। त्यामुळं सगळी देवाणघेवाण खुलेआम इथं चालू आहे। माझी ह्या माध्यमातून मागणी आहे लवकरात लवकर आयुष्यमान भारत असतील, पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, हे जे सगळे आधार लिंक लवकरात लवकर करावे
आणि जे काय पेंडिंग आहे ते लवकरात लवकर करावं, इथं रजिस्टर ठेवावं, रजिस्टरवर नोंद करावी. तसं न केल्यास आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्या ऑफिसला काळं ठोकावं लागेल, अधिकाऱ्यांना काळं फसावं लागेल, अन्यथा आम्हाला इथं धरणे आंदोलन करावं लागेल आणि महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी.